नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2026 जे काही विविध पदं आहेत, त्यांची परीक्षा कोण घेणार आहे? जाहिरात कधी येणार आहे? याबद्दल थोडीशी चर्चा करू मित्रांनो. लक्षात घ्या, याच्यामध्ये सध्या डिपार्टमेंटमध्ये काय सुरू आहे, तर जे काही समजा चतुर्थ श्रेणीमधील कर्मचारी होते, तर त्यांचं प्रमोशन आरोग्य सेवक म्हणून करण्यात ते म्हणजे ते करत आहेत आणि जे आरोग्य सेवक आहेत, तर त्यांचं प्रमोशन एचए म्हणजेच काय आरोग्य सुपरवायझर किंवा पर्यवेक्षक म्हणून करत आहेत. सध्या डिपार्टमेंट अंतर्गत ही प्रोसेस चालू आहे. आता या प्रक्रियेला कमीत कमी 1 दीड महिना लागू शकतो आणि त्यानंतर आपली जाहिरात लवकरात लवकर येईल सार्वजनिक आरोग्य विभागाची. म्हणजे आपल्याकडे जास्त वेळ शिल्लक नाही. त्यामुळे सर्वांनी जोमाने अभ्यासाला लागायचं आहे आणि आता राहिला प्रश्न कोणता, की आरोग्य विभाग भरती जी आहे, ती यावर्षी कोण घेईल? एम-पी-एस-सी घेणार आहे की टी-सी-एस घेणार आहे? आणि मित्रांनो, हा माझा अंदाज आहे. एक माझा एक्सपिरियन्सनुसार मी सांगतो तुम्हाला काय, की सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती ही टी-सी-एसच घेईल. आता त्याच्या मागचे काही कारणं आहेत. जे सर तुम्ही बघितलं असेल, की एम-पी-एस-सीने एक शुद्धीपत्रक जाहीर केलं होतं. ते तलाठी भरतीबाबत ज्याच्यामध्ये 1539 पदं त्यांनी दाखवलेली आहेत. तर त्या जर शुद्धीपत्रकामध्ये तुम्ही पाहिलं, तर त्या ठिकाणी आपल्या आरोग्य विभागाचं एकही पद नाहीये. लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर एक 5 मेचा जी-आर आहे. की त्या जी-आरनुसार म्हणजे महाराष्ट्र शासनाने काय केलेलं आहे, की सार्वजनिक आरोग्य विभागाला विचारलेलं आहे, की बाबा ही परीक्षा कोणाकडे द्यायची? ओके. तर त्याचा काय आणखी त्यांनी रिप्लाय दिलेला नाही. परंतु माझा अंदाज परीक्षा ही टी-सी-एसच घेईल आणि त्याच्यामागची आणखी एक तुम्हाला कारण सांगतो, लॉजिक सांगतो, की आपल्या याच्यामध्ये काय असतं, आपल्या ही गेल्या वेळेसची भरती होती बघा जिल्हा परिषदची, तर त्याच्यामध्ये पदं होते बघा. आरोग्य सेवक 40%, आरोग्य सेवक 50%, त्यानंतर आरोग्य परिचारिका, औषध निर्माण अधिकारी, असे काही बरेचसे पदं आहेत, जी सार्वजनिक विभागाअंतर्गत येतात. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एम-पी-एस-सीकडे आपली परीक्षा वर्ग केली, तर मेन मुद्दा असतो तो म्हणजे कसा, की या ठिकाणी जो आरोग्य सेवक, आरोग्य परिचारिका किंवा औषध निर्माण अधिकारी यांना एक काही तांत्रिक घटक म्हणून दिलेला असतो. जो पेपरचा क्रायटेरिया त्यांनी केलेला असतो काय 60-40 बरोबर आहे. 60 म्हणजे काय तांत्रिक घटक टेक्निकल असतो तो. ठीक आहे. आणि बाकीचा जनरल असतो. आणि परीक्षा आपली एकच होत होती. आता एम-पी-एस-सीकडे गेली, तर मग ते क्रायटेरिया कसा ठेवणार? तांत्रिक घटकाला कशी व्हॅल्यू देणार? कारण एम-पी-एस-सीचा जर फॉर्म्युला एकच आहे. कोणती प्री आणि मेन्स द्या. हो की नाही? परंतु याच्यामध्ये विद्यार्थ्याची म्हणजे क्वालिफिकेशन कसं तपासलं जाणार? की समजा एखादी आरोग्य सेवक महिला आहे, ए-एन-एम आहे. बरोबर आहे. तर तिला त्या विषयातलं तिच्या तांत्रिक घटकातलं नॉलेज कसं आहे, एम-पी-एस-सी कसं अभ्यासणार? हा मेन मुद्दा आहे. हे लक्षात घ्या. त्यामुळे मला असं वाटतं, की यावेळेस आणि ही शेवटची अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी ठरू शकते, की यावेळेस परीक्षा ही टी-सी-एस कंडक्ट करेल. त्यामुळे कोणीही वेळ वाया न घालवता जोमाने अभ्यासाला लागायचं आहे. ओके. 1 ते दीड महिन्यामध्ये तुमची जाहिरात येऊन जाईल. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या, जर आपल्या परीक्षा एम-पी-एस-सीकडे वर्ग केल्या, तर याच्यामध्ये तुम्हाला खरोखर सांगतो, जे सरळ सेवा करणारे विद्यार्थी आहेत त्यांचं नुकसान होईल. कारण आता विषय असा झाला, की याच्यामध्ये जे काही समजा तलाठ्याची भरती त्यांनी दाखवली आता, ती कशामार्फत घेतली? तर एम-पी-एस-सी मार्फत घेतलेली आहे. परंतु याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, की जो सरळ सेवा करणारा विद्यार्थी होता, त्याला आता प्री क्वालिफाय करायचंय, नंतर मेन्स क्वालिफाय करायची. ओके. आणि हे क्वालिफाय झाल्यानंतर मग त्याची निवड यादीला लागणार आणि महत्त्वाची गोष्ट काय, की सरळ सेवेचे पेपर फुटतात. म्हणून यांनी काय केलं, एम-पी-एस-सीकडे वर्ग केलं आणि जर एम-पी-एस-सीची तुम्ही आता पाहिलं असेल, तर ड्रग इन्स्पेक्टरचा पेपर फुटलेला आहे. ओके. म्हणजे एम-पी-एस-सी किती विश्वासार्ह आहे आणि महत्त्वाची गोष्ट काय, की एम-पी-एस-सी एकदा जर एक्झाम घेतली, परीक्षा घ्यायला हे वर्ष-वर्ष लावतात आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय, निकाल लावायला बराच वेळ लावतात आणि जॉइनिंग द्यायला पण बराच वेळ लावतात. आपल्याकडे कसं होतं सरळ सेवेला एक्झाम झाली की पटकन निकाल लागायचा. एक 5-6 महिन्याच्या आत विद्यार्थी कसा तरी जॉइन होऊन जायचा. परंतु एम-पी-एस-सीकडे गेलं म्हणजे ते रटाळ कार्यक्रम झालेला आहे. हे लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये नुकसान सरळ सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आहे. आता हे कोणी बोलून दाखवणार नाही, कोणता YouTubeवाला सांगणारा नाही. बरोबर आहे. कारण त्यांना त्यांची दुकानं चालवायची आहेत. आपल्याला काय त्याचा आपला काही संबंध नाही. हे लक्षात घ्या. त्यामुळे
ही शेवटची संधी तुमच्यासाठी आहे. त्यामुळे सर्वांनी अभ्यासाला लागा. जोमाने अभ्यासाला लागा आणि पटकन काय करा, जॉइन करा. मी एक लक्षात घ्या, एम-पी-एस-सी करणारे विद्यार्थी तलाठी भरतीमध्ये जर गेल्या वेळेस जर तुम्ही बघितलं की 10,00,000 फॉर्म आले, 12,00,000 फॉर्म आले, तर एम-पी-एस-सी करणारे सर्वाधिक विद्यार्थी काय करायचे? तलाठी द्यायचे. का? त्यांना तिकडची प्रिलिम आणि मेन्स निघत नसायची. म्हणजे मी सर्वांबाबत तसं म्हणत नाहीये, परंतु एम-पी-एस-सीचा एक म्हणजे सेकंड ऑप्शन म्हणून ते तलाठी बघायचे. आणि महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आता एम-पी-एस-सीकडे घेत आहे, एम-पी-एस-सी घेत आहे एक्झाम म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना काय झालंय, म्हणजे त्यांच्या दुधात साखर पडली आहे, लक्षात घ्या. त्यामुळे सगळ्यांनी जोमाला कामाला लागा. ही शेवटची अपॉर्च्युनिटी ठरू शकते. सरळ सेवेचा पेपर आहे. एकच पेपर आहे. अभ्यास करा आणि पोस्ट मिळवा आणि जीवन सुखकर बनवा. ओके. काही अडचणी असतील, कोणाच्या काही समस्या असतील, मला खाली कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करा आणि जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत, त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं. ओके. थांबू पण या ठिकाणी. तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट करा. मी 100% तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल. चला, धन्यवाद.